अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानं आज अभिनेता रितेश देशमुख यानं आज सपत्नीक करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शन घेतलंय। अंबाबाई चरणी लीन होत पत्नी जेनेलिया देशमुख सोबत त्यानं मनोभावे पूजा केली। मंदिर परिसरात भाविकांनी रितेश आणि जेनेलिया यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी माध्यमांशी बोलताना रितेश देशमुख यानं राजा शिवाजी चित्रपटाला राज्यभरातील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद दिल्यानंतर प्रेक्षकांचे आभार मानलेत। खरं म्हणजे आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरती हा चित्रपट राजा शिवाजी आम्ही 1 मे रोजी महाराष्ट्रभर, भारतभर आणि जगभर प्रदर्शित केला। त्याला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी प्रेक्षकांचा अत्यंत आभारी आहे आणि ऋणी आहे। खरं म्हणजे अंबाबाई आईचं दर्शन घेणं कोल्हापूर आलं तर घ्यावंच लागतं आणि घ्यायलाच पाहिजे। त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण पुढे जात असतो आणि इथे आल्यानंतर आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष पण ऐकायला मिळतो ह्या मंदिराच्या परिसरात। याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते। वडील स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याप्रमाणेच कोल्हापूरकरांनी मलाही प्रेम दिलं याबद्दल देशमुख यांनी कृतज्ञता व्यक्त केल्यात। शिवराय हा प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचंही त्यांनी म्हटलंय। कोल्हापूर, सातारा, सांगली हे वेगळे रिॲक्ट करतात। प्रत्येक भागाचं आपलं एक काय म्हणतात त्याला रिॲक्ट करण्याची प्रवृत्ती असेल आणि आपुलकी वेगळी आहे। तर ह्या भागात मी नेहमीच येतो, जेव्हा चित्रपट इतर वेळाही येतो, पण कोल्हापूरकरांचं प्रेम हे सातत्याने माझ्या वडिलांनाही लाभलेलं आहे आणि आता मलाही लाभतं, त्याबद्दल मी आभारी आहे। नाही, महाराजांबद्दलच्या भावना ह्या वेगळ्या आहेत प्रेक्षकांच्या सुद्धा। हा जास्त जिव्हाळ्याचा विषय सगळ्यांसाठीच आहे, म्हणून जेव्हा प्रेक्षक हा चित्रपट पाहतात तेव्हा जास्त आपुलकीने पाहतात आणि त्यांचे सगळे रिॲक्शन्स हे खरंच आशीर्वादासारखे मिळतात आम्हाला। आम्ही ते घेतो। या चित्रपटात अनेक दिग्गज अभिनेत्यांनीही महत्त्वाच्या भूमिका बजावल्यानं हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलाय।